श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल आपण पाहत आहात. श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूजवरील घडामोडीतील बातम्या. सोलापुरात प्रभाग क्रमांक 22 येथे विजापूर नाका ते रेवणसिद्धेश्वर नगर मातंग वस्तीपर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचा शुभारंभ करण्यात आला. नागरिक आणि जवळजवळ 25 वर्षापासून प्रलंबित होता. त्याची अंमलबजावणी या साहेबांनी केलं. धन्यवाद. बसवेश्वर तरुण मंडळापासून रेल्वे पेंडिंग आपला कच्चा रस्ता होता, ते 25 वर्ष झालं बंदच होतं. पण आता पक्का पूर्ण मालकाच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. बसवेश्वर तरुण मंडळाकडनं त्यांचा आभारी मानतो. थोडे दोन बोलून मी शब्द संपवतो. आज प्रभाग क्रमांक 22 नगर परिसरामध्ये मातंग वस्तीचा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामाचा रक्कम 7,35,390 रुपये. त्या कामाचा शुभारंभ या भागाचे ज्येष्ठ मामा गंगाधर स्वामी हिरेमठ काका, मित्र राहुल हत्ती, पिंटू सुरवसे, श्रेष्ठ मंडळी, माझ्या माता भगिनी आणि गेली अनेक वर्ष झालं या भागातील सर्व सहकारी ज्येष्ठ मंडळी वारंवार सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असेल या दोघांना तक्रार येथील नागरिक मांडत होतं. आणि आज प्रत्यक्ष रूपात पालिकेच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या हेड अंतर्गत 1,000 रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर केला आहे. आणि या ठिकाणी या सर्व मान्यवर मंडळींच्या उपस्थित झालाय असं जाहीर करतो. आणि आत्ताच ज्येष्ठांनी या ठिकाणी सांगितलं की दिवाबत्तीचा काही प्रश्न प्रलंबित आहे. निश्चितपणानं मी आपल्या या कार्यक्रमात देतो. जे काही राहिलेले कामं असतील ते सोलापूर असेल, राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजित खासदार सुनीलजी तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जे उर्वरित आणि आज या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी जमला वेळ दिलात त्याबद्दल मी सर्वांचा मनस्वी आभार व्यक्त करतो. माझ्यावर असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेशांनावर असेल, आपल्या सर्वांनी पुढच्या काळात देखील आपलं प्रेम आशीर्वाद असंच आमच्या पाठीशी राहावं असे उद्घाटन झाल्याचं जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ವರ್ಷ ಆಯ್ತು ರೀ ಇದಕ್ಕೆ ರೋಡ್ ಇದ್ದಿತ್ತಿಲ್ಲ. ಈಗ ನಾಗೇಶ್ ಗಾಯಕ್ವಾಡ ನಮ್ಗೆ ಹೌಸ್ ಆಗ್ಯದ ಅಂದು ನಾವು ಆಭಾರ ಮಾಡಲ್ತೇವೆ.